निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि आपण शिवेंद्रराजांच्या माध्यमातून आपले उपनगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ आणि या सर्व नगरसेवकांना निवडून आणलं. 5 वर्ष आपल्या नगरसेवकांनी या शहराचं नेतृत्व केलं. एक तो हौशा मुकण्या, त्यावेळेला आम्ही सर्वांनी त्याला बिनविरोध निवडून दिलं. परंतु आता हा या हौशा मुकण्याला सुद्धा या मातीत गाडायचा आहे. आमची मुकणे भगिनी आता त्याच्या विरोधात, तिच्या विरोधात उभी आहे. या माणसानं बाबांना शब्द दिला, मी तुमच्या बरोबर आहे, माझी बायको उभी करणार नाही, माझ्या बायकोला इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट नाही. आणि हा मागल्या दाराने जाऊन विरोधकाबरोबर हात मिरवणी करून या निवडणुकीत उभा राहिलाय. परंतु बाबा याचं जे त्या ठिकाणी खेकड्या विकाय बसतो ना, त्या खेकड्याचं सुद्धा आता वाटोळं करायचंय. ह्याच्या तोंडातच खेकडा कोंबायचा आहे चांगला. अरे आमच्या छत्रपती शिवेंद्र बाबांना तू फसवतोस. आणि म्हणून बांधवांनो, आपल्या विचाराची लढाई, या नगरीचा विकास करण्याचं काम शिवेंद्रराजे भोसलेंनी केलंय. पलीकडच्या गल्लीमध्ये आमचे भांडेदादा राहतात, कदमदादा राहतात. कदमदादांनी सांगितलं शिवेंद्र बाबा आमदार झाल्याच्या नंतर आमच्या गल्लीमध्ये रस्ता करा. शिवेंद्र बाबांनी तो रस्ता केला. या गल्लीपासून खालच्या मंदिरापर्यंत रस्ता केला. आपण पाहिलं साताऱ्यापासून तो महाबळेश्वर पर्यंत प्रचंड असा मोठा रस्ता आपल्या शिवेंद्र बाबांनी केला. अरे म्हणूनच आता सगळ्यांची दुकानं थाटली. कुणाचं हॉटेल झालं, कुणाचं रसाचं गुराळ झालं. रस्त्यानं बघितलं तर प्रचंड अशी हॉटेल आणि दुकानं या रस्त्यानं झाली. या नगरीचा विस्तार झाला आणि मग या विस्ताराच्या माध्यमातून या नगरीला एक मोठं स्वरूप प्राप्त झालं. ही नगरी म्हणजे या तालुक्याचं नेतृत्व करणारी नगरी आहे. ही नगरी म्हणजे या तालुक्याचं राजकारण, त्या ठिकाणी आपल्या या तालुक्याचं राजकारण या नगरीमध्ये पार पडतं. आणि म्हणून या नगरीला प्रचंड असं महत्व आहे. माझ्या बंधू भगिनींनो, जातीपातीचं राजकारण आपल्याला करायचं नाही. मुस्लिम बांधव आपल्याशी आहे. कातकरी समाज काल तर नाचत होता, सगळ्या बायका पोरं. आम्ही कातकरी गल्लीत गेलो होतो. शिवेंद्र बाबांचं प्रचंड असं त्या ठिकाणी स्वागत केलं. आमच्यावरती त्या ठिकाणी बौद्ध विहारात आम्ही सगळे गेलो. त्या ठिकाणी प्रचंड असं त्या ठिकाणी जनसमुदायानं शिवेंद्रराजांचं त्या ठिकाणी स्वागत केलं. आमच्या भैरवनाथ मंदिरामध्ये सगळ्या आया बहिणींनी आमच्या शिवेंद्र बाबांचं स्वागत केलं. अरे प्रचंड असा उत्साह, कधी नव्हता असा उत्साह आज आपल्या या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आज आहे. आजच मी एका पट्ट्याची, आमचे पत्रकार इथं बसलेत, तो अंकुश कदम, मैं बोला है अरे नया है हो, अरे किस पेड़ की पत्ती है ये, उसको हम दिखाता है 2 तारीख को. अरे बेट्या, आम्ही सगळ्याच्या सगळ्या सीटा आमच्या शिवेंद्र बाबांच्या विचाराच्या निवडून आणणार. हे मैदानात वाशीमध्ये हो पट्ट्या उभा राहिला. बाबा ह्याचं डिपॉझिट गेलं, डिपॉझिट, आणि आम्हाला ललकाराय आला. अरे किती गेले रे बाबा. 30 वर्षात आम्ही तोच धंदा केला या नगरीमध्ये. याच व्यासपीठावरून किती जणांना घरी घालवण्याचं काम केलंय, किती लोकांना विजय करण्याचं काम केलंय. आणि हा पट्ट्या आम्हाला शिकवायला लागला. इंतेज भाई, तुम्ही सकाळी मुलाखत घेतली ना, मला तो म्हटला की मस्तवाल हत्ती आहे. अरे हायच मी हत्ती, शेर का बच्चा है, शिवेंद्र राजे का कार्यकर्ता है. अरे बाबा, हत्तीचं रक्त सुद्धा शांत असतं, पण एकदा हत्ती उसाळला ना, अंकुश तुझ्यासारखे अंकुश किती पायाखाली आम्ही घेऊ, त्याचा पत्ता तुला लागणार नाही, हे मात्र ध्यानात ठेव. आमच्या शिवेंद्र बाबांच्यावर टीका करतो, आमच्यावर टीका करतो. अरे आम्ही या नगरीचं काम केलं, आम्ही या विकासाची कामं केली, गावागावामध्ये कामं केली, मशानभूमीला जाणारे रस्ते केले, मशानभूमीची सेड केली. अरे या नगरीमध्ये 14-15 कोटीची आता पिण्याची पाण्याची योजना आमच्या शिवेंद्र बाबांनी केली. कांतीबाई, मला कोणतरी भेटे म्हणला, अरे या मानकुंबरेचं काय घेणं देणं या नगरीमध्ये, मेळ्यामध्ये. या भेट्याला माहित नाही, एक पहिलं मंगल कार्यालय मी इथं मानलंय मानकुंबरेनं. माझ्या विहिरीचं पाणी 6 महिने ही सगळी जनता पिते.
बाबा माझी जवळवाडीला विहीर आहे, तुम्हाला माहित नसेल अजूनही. 6 महिने ही मंडळी माझ्या विहिरीचं पाणी पितात आणि त्याचं लाईट बिल पण मलाच भरायला होतात. असू दे, अरे हे आमच्या आई बहिणी आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने जेव्हा मी या जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो, या मेढा नगरीचं जवळजवळ 10 लाख रुपये थकले होते. ग्रामपंचायतचं बिल आपल्या कांतीबाई या ठिकाणी पांडुरंग जवळ आहे, आम्ही संजीवराजे अध्यक्ष होते. आम्ही जिल्हा परिषदच्या तिजोरीतून या नगरीचे 10 लाख रुपये आम्ही त्यावेळी भरले. अरे अशी कामं करणारी आम्ही माणसं आहे. हे सगळे सैन्य हे आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या मेढा नगरीच्या माध्यमातून कांतीबाई आमच्या बाय, दत्तानाना आमच्या बाय, दत्ता वारागडे आमच्या इथे, आवी आमच्या बरोबर आहेत. अरे आमचे सादिकबाई आमच्या बरोबर आहेत. कोण नाहीत आमच्या बरोबर. शिवाजीराव हे आमच्या शिंदे साहेबांच्या बरोबर होते. पण आम्ही त्यांना शब्द दिला, बाबांनी शब्द दिला आमच्या बरोबर या, तुम्हाला नगरसेवक करू. नव्हतं मी नगराधीश करायचा थाट मांडला होता, परंतु नगरसेवक करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी यांना करणार आहे. या सर्व नगरसेवकांना आम्ही निवडून आणणार आहे. आणि म्हणून देशपांडे आमचे लय हुशार आहेत. ते स्वतःच्या मतदार 7 मध्ये उडी मारली हनुमानासारखी. आणि म्हणून एवढी सगळी मंडळी, आमचा कांबळे आमच्या डॉक्टरांचा मुलगा, बाबांनी त्याला आमच्या जिल्हा बँकेत लावला. बाबांनी या नगरीतल्या अनेक मुलांना जिल्हा बँकेत लावला, गावागावातल्या लोकांना जिल्हा बँकेत लावला. 100 मुलं जवळजवळ जिल्हा बँकेत आमच्या बाबांनी लावली. शशिकांत शिंदे साहेबांना सुद्धा एवढी मुलं, कधी ते 2दा डायरेक्टर होते 10 वर्ष, त्यांना सुद्धा लावली, आमच्या नाही. जावली बँकेत सुद्धा आम्ही या वेळेला 50 मुलं लावली. अरे अशा पद्धतीचा प्रचंड विकास करण्याचं काम केला. आमच्या सन्माननीय लालसिंगराव काकांचा, कैलासवासी काकांनी या तालुक्यामध्ये साखर कारखाना उभा केला. या तालुक्यातला ऊस त्या कारखान्याला जावा. मधल्या काळामध्ये हा कारखाना अडचणीत आला, परंतु आमच्या शिवेंद्र बाबांनी हा कारखाना पुन्हा चालू केला. आज हजारो लोक त्या कारखान्यामध्ये काम करतात. हे काम आमच्या शिवेंद्र बाबांनी केलं. हे अंकुशराव कदम सकाळी म्हणले या तालुक्यामध्ये MIDC नाही. आता ह्याला बाबाला मी सांगतो, ते 400 एकर जमीन कुठली तुझी देतोयस का? अरे किती तुकडं जमीन या तालुक्यामध्ये. डोंगराळ तालुक्यामध्ये जर 200-400 एकर जर जमीन मिळाली तरच त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रीज आणता येईल ना. या बाबाला थोडं डोकं तरी आहे का, अक्कल तरी आहे का? अरे म्हणे कराडला बघा शेअर कसं झालं, वाईला कसं शेअर झालं. अरे कराडला 4-5 मुख्यमंत्री झाले. कराड हे मोठं शहर आहे. अरे कुठं आपला मेढा आणि कुठं कराड. म्हणे आमच्या शहरांचा त्या ठिकाणी एवढा विकास झाला. अरे मेढा नगरी हे आमच्या गरिबांची नगरी आहे, श्रीमंतांची नगरी नाही. आमची नगरी आम्हाला सन्मान देणारी नगरी आहे. या नगरीचा सन्मान करण्याचं काम बाबांनी विकासाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणून माझ्या बंधू भगिनींना तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, काही मंडळी आमच्या बरोबर पण बसतात आणि त्या अंकुश कदमाला पण जाऊन हळूच भेटतात. त्यांचा बंदोबस्त 2 तारखेला आम्ही करणारच आहे. महाबळेश्वरला काही लोकांची त्यांच्या बरोबर मिटिंग झाली. अरे तुम्हाला बी आम्ही त्या पद्धतीने, त्यांनाही हात मिळवायचा, आम्हालाही हात मिळवायचा. अशा पद्धतीचं राजकारण कोणी करत असेल तर शिवेंद्र बाबा त्यांना धडा शिकवण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करू. आणि अशा पद्धतीनं वाड्यामध्ये वेगळ्या गावामध्ये पोपटवाडीचा रस्ता बाबा त्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून, पोलीस स्टेशनच्या बापाचा तो रस्ता नाही, जमीन त्यांची नाही. अरे जमीन आमच्या मेढ्याची. अरे आम्ही जमिनीचे मालक, तुम्ही कोण रे आम्हाला सांगता. आणि म्हणून बाबा 2 तारीख झाल्याच्या नंतर 4 तारखेला रांजणे साहेबांना सांगा, रांजणे साहेब शब्द दिलाय तुम्ही, पोपटवाडीचा रस्ता 4 तारखेनंतर चालू करायचा, म्हणजे चालू करायचा. कुठला पोलीस आला ना, आमच्या या भगिनी तिथं उभे राहू, आंदोलन करू आणि तो रस्ता चालू करू. आणि म्हणून अशा पद्धतीनं या गावामध्ये, या भागामध्ये प्रचंड असा मेढा नगरीचा आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आपल्याला विकास करायचा आहे. म्हणून माझ्या बांधवांना सांगतो, अरे एवढी उपस्थिती म्हणजे आमचा विजयाचा नारा आहे. अरे एवढी लोक म्हणजे आमचा विजय आज झालेला आहे. कधी नव्हे एवढ्या मोठा सभा, अख्ख्या तालुक्याची सभा होत नाही, परंतु ही मेढा नगरीची सभा आज प्रचंड अशी मोठी सभा आहे. माझ्या आई बहिणींनो तुम्हाला माझी शपथ आहे, भैरवनाथाची शपथ आहे. ज्या शिवेंद्रराजांनी ज्या पद्धतीने या तालुक्याचा विकास केलाय, आपल्या बोंडारवाडीचा धरणाचा प्रश्न त्यांनी मार्ग लावला, बोंडारवाडीचं धरण मंजूर केलं,
तिथल्या काही गावांचा त्याला विरोध आहे म्हणून आतापर्यंत काम थांबलंय. अरे ह्या धरणाचं पाणी या दोन्ही बाजूचं आल्याच्या नंतर या भागातली शेती, ह्या भागाची शेती मोरावळ्यापर्यंत हे पाणी जाणार आहे. आणि म्हणून बांधवांनो हे धरण म्हणून आपल्या बाबांना साथ देण्याचं काम करायचं आहे. पलीकडच्या भागामध्ये हातगेगार मऊ धरण झाला, धरणाचं काम पूर्ण झालंय. आता दोन्ही बाजूने कॅनलचं काम चालू झालंय आणि ते पाणी आता दोन्ही भागाला 41 गावाला पोहोचवण्याचं काम करणार आहे. अरे ह्या भागातून पलीकडच्या भागाला जाणारा रस्ते, वरच्या भागाला जाणारे रस्ते आमच्या शिवेंद्र बाबांनी जोडले. माझ्या गावातून सायगरला जोडणारा रस्ता आमच्या शिवेंद्र बाबांनी केला. अरे मरडमुऱ्याला शेवटचा रस्ता आमच्या शिवेंद्र बाबांनी केला. आणि म्हणून अशा पद्धतीनं हा विकास आमच्या शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून या तालुक्यात चाललाय. बाबा तुमच्या पाठीशी अख्खा तालुका उभा राहिलाय, नव्हे जिल्हा उभा राहिलाय. सारा महाराष्ट्र तुमच्या कर्तृत्वाला सलाम करतोय. देवेंद्र फडणवीस तुमच्या मागे, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपण या शासनाच्या माध्यमातून आणि बांधवांनो आपल्या सगळ्यांचं नशीब, आपले शिवेंद्र बाबा एका श्रीमंत खात्याचे मंत्री झाले. अरे नुसते बांधकाम मंत्री, आता रस्ते आपले होणारच, इतर सगळी कामं आपली होणार. आणि म्हणून या कामाच्या माध्यमातून हा तालुका फुलवायचा आहे, समृद्ध तालुका आपल्याला उभा करायचा आहे. अरे कुणीही आपल्याला ललपुरू दे, कुणीही आपल्या पुढे उभं राहू दे, कुठलाही कोण मुंबईवर नाही येऊ दे. अरे आले किती आणि गेले किती, शेर ही होता है आणि शेर कभी थकता नहीं और शेर कभी डरता भी नहीं है. अंकुजी कदम तुला आम्ही जसा आलाय तसा घालवतो, बरेच घालवले. आमच्याशी मस्ती काम करण्याचं अंकुश कदम, नाद न करायचा आमच्या शिवेंद्र बाबाला. शिवेंद्र बाबा बद्दल बरं वाईट बोलला, त्या घशात वळवणारी जीभ तुमची खेचून काढली नाही तर आम्ही अवलादीचे शिवेंद्र बाबाचे कार्यकर्ते नाही. कुणाबद्दल बोलतो? ज्या बाबांनी ह्या तालुक्याला उभं केलं, मोठं केलं, एवढा विकास गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. अरे वस्ती वस्तीमध्ये रस्ते केले, पाण्याचे प्रश्न सोडवले, एवढं प्रचंड काम आमचे शिवेंद्र बाबा करतात. अरे पाचपड पासून आता तुमच्या मेढ्यापासून तापोळ्याच्या भागापर्यंत, अरे तिथून तो रस्ता आता रत्नागिरीला जातोय. प्रचंड मोठं काम आमच्या शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून झालंय. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, 2 तारखेला एक मतदान आपल्या रुपालीताई या नगरीची सभापती होते प्रशासनाचा. रुपालीताईला त्या पद्धतीचं ज्ञान आहे. जो उमेदवार आपल्या विरोधात उभा राहिलाय नगराध्यक्षाला, साधा ग्रामपंचायतीचा सदस्य नाही झाला, सभापती तर सोडा, नगरसेवक तर सोडा, आणि नगराध्यक्षाचा तुम्हाला धुळच चालणार आम्ही. काय स्वप्न घेऊन निघालाय बाबा करंजेकर. आता काय जण म्हणले इकडचे करंजेकर तुम्ही बिनविरोध दिले, हे करंजेकर तुम्हाला आता धोका देतील, हे बाकीचं राजकारण करतील. कोण म्हणतं पांडुरंग बापूंना तुम्ही तिकीट दिली नाही, कोण म्हणतं दत्तानानाला तुम्ही तिकीट नाही. अरे पांडुरंग बापूला आम्ही नगराध्यक्ष केलं नगरीचा, दत्तानानाला आम्ही उपनगराध्यक्ष केलं. आणि मग एवढं मोठं या लोकांना स्थान दिल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला कोणी शिकवायचं काम करू नका. सगळी माणसं आमच्या बरोबर आहेत, सगळी लोक आमच्या बरोबर आहेत. एक ना एक नगरसेवक प्रचंड मतांनी निवडून द्या. लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने को हार नहीं होती. आमचे सगळे नगरसेवक प्रचंड मतांनी विजय होणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, आपण या ठिकाणी व्यक्त झाला.